अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील. अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे, पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे. जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथूनच देवाची प्रांत सुरू होते. तुझं विज्ञानसुद्धा देवानेच बनवलेलं आहे. अरे कुणालाही जे काही मिळत नाही ते ईश्वरामुळे मिळतं. ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो. म्हणून दान धर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये. मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावं. अरे या अहंकारामुळेच मनुष्य 84 लक्ष योनी फिरत राहतो. मोक्षमार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा. अशाश्वतावर अवलंबून राहू नको. शाश्वत केवळ हरिनाम आहे, दत्तनाम आहे. आपला भार ईश्वरावर सोडून मोकळा हो. ईश्वर काळजी वाहील, पण आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नको. कुणावर आंधळा विश्वास नको. जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत कोणीही तुमचं काही वाकडं करणार नाही. मोहापासून सावध राहिले पाहिजे. मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे. त्याच्या आहारी गेलं तर अधपतन निश्चित आहे. दुसऱ्याचा ऐका, पण आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा, त्याआधी आचरणात आणू नका. अरे शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं. कितीही संकट आलं तरी गुरुची कास सोडू नये. संकटे पूर्वकर्मामुळे येतात. गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते. शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. आत्मा म्हणजेच ईश्वराचा अंश होय. आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडणे ही सुद्धा ईश्वराचीच भक्ती आहे. लक्षात ठेव, सामर्थ्य गुरुवचनात असते, साधन म्हणून वापरलेल्या वस्तू नाही. आम्हाला माहीत आहे तू विद्वान आहेस, पण नुसती विद्वत्ता उपयोग येत नाही. त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे. ज्याच्यात हे असतं त्याचं हृदय निर्मळ होते. अशाच निर्मळ हृदयातच ईश्वर विसाव्यात येतो. समाधानी राहा, सुखी व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ज्ञान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.